तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 433 पेजवर खालून 8वी ओळ, बरोबर आहे. 8व्या ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे अब. सापडलं. अब ता जीवन मुक्ति के विसंवादा भाव रूप तीसरे प्रयोजन का निरूपण करे है. ठीक आहे. तर जीवन मुक्तीचे काही प्रयोजन सांगितले आहेत. ते का सांगितले, तर काही वादी लोक, पूर्वपक्षी लोक जीवन मुक्ती मानायलाच तयार नाहीत. का, तर त्यांनी अनेक कारण सांगितले होते की आम्ही जीवन मुक्ती का मानत नाही. त्यामध्ये हे पण एक त्यांनी कारण दिलं होतं की जीवन मुक्तीचं काही प्रयोजन नाही म्हणून मानत नाही. प्रयोजनाचा अभाव आहे म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही. त्या वादी लोकांचं खंडन करण्याकरिता ग्रंथकाराने जीवन मुक्तीचं प्रयोजन काय आहे हे सांगायला सुरुवात केली. तर जीवन मुक्तीचं 5 प्रकारचं प्रयोजन सांगितलं. त्यात पहिला आहे ज्ञानरक्षा, दुसरा आहे तप, तिसरा आहे विसंवादा भाव, चौथा आहे दुःख निवृत्ती आणि 5वा आहे सुखाविर्भाव. त्यापैकी आतापर्यंत ज्ञानरक्षा आणि तप या 2 प्रयोजनांचा विचार झाला. आता जीवन मुक्तीचं जे तिसरं प्रयोजन आहे विसंवादा भाव, त्याचं चिंतन करत आहे. अब ता जीवन मुक्ति के विसंवादा भाव रूप तीसरे प्रयोजन का निरूपण करे है. तहा सो जीवन मुक्त पुरुष व्युत्थान काल विषय दुष्ट पुरुषोकृत निंदादिको कुश्रवण भी करे है. तथा पाखंडी, क्रूर, निष्ठुर आदि पुरुषों को देखता है तो भी ता जीवन मुक्त पुरुष को राग द्वेष आदि कृत्या उत्पन्न होती नहीं. याते ता जीवन मुक्त पुरुष का तीन निंदक दुष्ट पुरुषों के साथी कलह रूप विसंवाद होता नाही. अर्थात विसंवाद होत नाही म्हणजेच काय झालं, मग विसंवादाचा अभाव. हे सुद्धा एक फल आहे. कशाचं? जीवन मुक्तीचं. ठीक आहे. तर बघा आता पुन्हा पहिल्यापासून. अब ता जीवन मुक्ति के विसंवादा भाव रूप तीसरे प्रयोजन का निरूपण करे. तहा सो जीवन मुक्त पुरुष व्युत्थान काल विषय. व्युत्थान काल म्हणजे समाधीतून बाहेर आल्यानंतरचा काल. एक समाधी काल आहे आणि समाधीतून जेव्हा तो जागृत बाहेर येतो तेव्हा त्याला म्हणायचं व्युत्थान काल. व्युत्थान कालामध्ये काय होतं, पंक्ती पहा. सो जीवन मुक्त पुरुष व्युत्थान काल विषय कालामध्ये दुष्ट पुरुषोकृत निंदादिकुकु श्रवण भी करे. काही दुष्ट लोक निंदा करताना दिसून येतात आपली, त्याच्या कानावरही ती निंदा येते. तरी पण तो जीवन मुक्त पुरुष व्युत्थान कालामध्ये सुद्धा त्या निंदक पुरुषाकडे आणि निंदक पुरुषाकडून होणाऱ्या निंदेकडे लक्ष देत नाही. दुर्लक्ष करतो, उपेक्षा करतो. मिथ्या आहे, कल्पित आहे की नाही. आणि काय विनाकारण बडबड करतात, काहीतरी बडबड करतात. त्याच्याशी काय माझा संबंध आहे, काय मला घेणं देणं आहे असं म्हणून ज्ञानी आपल्या महिमेत राहतो. तिकडे त्यांच्याकडे लक्षच देत नाही. कळलं? तर दुष्ट पुरुषोकृत निंदादिकोकु श्रवण भी करे है. तथा श्रवण म्हणजे कानावर जरी आलं तरी तिकडे ध्यान देत नाही. त्याच्यामुळं वाद होत नाही, विसंवाद होत नाही. म्हणजेच विसंवादाचा काय होतो, अभाव. विसंवाद कुणाबरोबर होतो, की जे लोक निंदाधिक ऐकलं की लगेच त्या निंदा करणाऱ्या बरोबर भांडायला उठतात. त्यांच्याबरोबर काय होऊ शकतो, विसंवाद. ज्ञानी पुरुष तिकडे ध्यान देत नाही म्हणून विसंवादाचा काय आहे, अभाव. श्रवण भी करे. तथा त्याचप्रमाणे काही पाखंडी लोक आहे की नाही, क्रूर लोक, निष्ठुर आदिक पुरुषों को देखता है, पाहतो, दिसतात पण व्यवहारामध्ये. तो भी तरी पण ता जीवन मुक्त पुरुष को
राग द्वेषादी कृत्या उत्पन्न होती नाही. त्या क्रूर इत्यादी लोकांना पाहून देखील कोणाविषयीनं राग उत्पन्न होत नाही आणि द्वेषही उत्पन्न होत नाही, उत्पन्न होती नाही. या ते म्हणून ता जीवनमुक्त पुरुष का ती निंदक दुष्ट पुरुषो के साथी कलह म्हणजे भांडण, तर कलह रूप विसंवाद होता नाही. विसंवाद कुणाचं केव्हा निर्माण होईल? जर त्यांच्याविषयी रागद्वेष उत्पन्न होतील तर. पण त्यांच्याविषयी त्याला रागद्वेष उत्पन्न होतच नाही, कारण तो त्या सर्वांनाच, सर्व व्यवहारालाच काय समजतो? कल्पित, प्रातिभासिक, आभास मात्र समजतो. स्वप्नात आहे सर्व, अज्ञानी आहे लोक, भ्रमात आहे बिचारे. बालकाप्रमाणे काय बडबड करायची त्यांना करू द्या, तिकडे पाहत सुद्धा नाही. त्यामुळे कलहरूप विसंवाद होण्याचा प्रश्नच उठत नाही. कलहरूप विसंवाद होता नाही. और जो पुरुष ता जीवन मुक्ति के अभ्यास ते रहित है. समजा आता सामान्य लोक की जे जीवन मुक्तीचा अभ्यास करत नाही किंवा ज्ञानी पण आहे आणि जीवन मुक्तीचा अभ्यास करत नाही, और जो पुरुष ता जीवन मुक्ति के अभ्यास ते रहित है, तीस पुरुष का तो काय तीन दुष्ट जनों के साथी सर्वदा सो कलह रूपी संवाद होता रहे. है की नाही? जो मनुष्य भले त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असलं तरी पण व्यवहारातच जास्त गुंतलेला असल्यामुळे, अर्थात जीवनमुक्तीचा अभ्यास करत नसल्यामुळे कदाचित त्याच्या कानावर दुष्ट लोकांचे शब्द किंवा दुष्ट लोक दिसले तर त्यांच्याबरोबर त्याचा काय होतो? कलह होतो. दुष्ट जनों के साथी सर्वदा सो कलह रूपी संवाद होता रहे. याते ता विसंवाद विषय, याते ता विसंवाद अभाव विषय जीवन मुक्ती का प्रयोजनपणा संभव आहे. म्हणजे जीवन मुक्तीचं प्रयोजन सिद्ध झालं. काय? विसंवादाचा अभाव. अर्थात विसंवादाचा जो अभाव, कलहाचा जो अभाव, त्याला कारण ठरलं कोण? जीवन मुक्ती. ठीक आहे, हेही फल सिद्ध झालं जीवन मुक्तीचं, विसंवादाचा अभाव. यह वार्ता वृद्ध आचार्याने भी कही आहे. ग्रंथकार म्हणतात ही गोष्ट आम्हीच बोलतो असं नाही, तर प्राचीन वृद्ध आचार्य म्हणजे प्राचीन आचार्य, त्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याकरिता श्लोक देतात. ज्ञात्वा सदा तत्वनिष्ठान अनुमोदामहे वयम अनुशोचामहे चान्यान न भ्रांतैर्विवदामहे. पदच्छेद पहा. ज्ञात्वा सदा तत्वनिष्ठान अनुमोदामहे वयम अनुशोचामहे च अन्यान न भ्रांतैहि विवदामहे. अन्वय. वयम तत्वनिष्ठान ज्ञात्वा सदा अनुमोदामहे. तत्वनिष्ठान ज्ञात्वा सदा अनुमोदामहे. ठीक, पुढे चला. च अन्यान अनुशोचामहे. च अन्यान अनुशोचामहे. भ्रांतैहि न विवदामहे. ठीक, अर्थ पहा. तर ज्ञानी पुरुष काय समजतो? तो वयम तत्वनिष्ठान ज्ञात्वा, तत्ववेत्ता पुरुषांना जाणून, सदा अनुमोदामय, हे अमुक अमुक तत्ववेत्ता आहे, ज्ञानी आहेत, हे संत पुरुष आहेत, आहे की नाही, हे तपश्चर्या करू राहिले, अशा सद्ग्रस्तांना जाणून आम्ही प्रसन्न होतो, आनंदित होतो. ठीक. आणि च अन्य असे जे सद्गृस्त नाहीत, इतर जे सामान्य किंवा दुष्ट लोक आहे, अन्यान त्यांना पाहून अनुशोचामय, शोक करतो, त्यांच्याविषयी दया उत्पन्न होते. परंतु भ्रांतही न विवादामय, भ्रांत पुरुषाबरोबर मात्र आम्ही कधीच विवाद करत नाही. कळलं की नाही? अर्थात विसंवादाचा काय झाला? अभाव. अर्थ यह सर्वदा तत्वनिष्ठ, तत्वनिष्ठा विषय स्थित पुरुषों को देखी के, जे हमेशा तत्वनिष्ठ आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना पाहून हम आनंद को प्राप्त होवे. और ता तत्वनिष्ठा ते रहित पुरुषों को देखी के
हम शोककू करे है, दया येते आहे की नाही. काय की अरे रे काय करावं, या सर्वांनी तर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करायला पाहिजे, पण असं कोणी करताना दिसत नाही. हे सारे संसारामध्येच सर्व जगातले लोक गुंतलेले आहेत, म्हणून त्यांना पाहून ज्ञानी पुरुषांना दया उत्पन्न होते, शोक उत्पन्न होतो. आणि म्हणून ते अतिशय करुणेने ऐक नाही काय करतात, उपदेश करतात, समजावून सांगतात. समजावून नाही ऐकलं तर शिव्या देऊन सांगतात, तेवढ्याने नाही ऐकलं तर आणखीन कठोर शिव्या देऊन सांगतात. काय माय व्याली होती भूतापासी, हरी नये मुखासी. अरे मुढा, किती त्याच्यामध्ये भरलेलं आहे. काय उद्धराची कळकळ, किती सांगू तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदणीचे रडतील. कळलं की नाही. किती दया आहे, किती करुणा आहे, जगाचा उद्धार होण्यासाठी किती तळमळ आहे संतांच्या ठिकाणी. ठीक. और ता तत्वनिष्ठा ते रहित पुरुषों को देखे कि हम शोककू करे हैं, और भ्रांत पुरुषों के साथी हम विवाद कू करते नहीं, वाद विवाद करत नाही. ठीक है. इति यह विसंवाद का भाव ता जीवन मुक्ती का तृतीय प्रयोजन है. अशा प्रकारे विसंवादाचा अभाव हे काय झालं, जीवन मुक्तीचं तिसरं प्रयोजन. ठीक. त्यानंतर जीवन मुक्तीचं चौथं प्रयोजन आहे कोणतं, दुःख निवृत्ती. त्याचा विचार करतात आता पुढे. अब ता जीवन मुक्ती के दुःख निवृत्ती रूप चतुर्थ प्रयोजन का वर्णन करे है. जीवन मुक्तीने दुःखाची निवृत्ती कशी होते, दुःख निवृत्ती रूप फल जीवन मुक्तीने कसं प्राप्त होतं, या गोष्टीचं विवेचन करतात. तहा सा दुःख निवृत्ती दो प्रकार की होवे है. दोन प्रकारची दुःख निवृत्ती आहे. एक तो ऐहिक दुःख निवृत्ती होवे है, और दुसरी पारलौकिक दुःख निवृत्ती होवे है. दुःख निवृत्ती दोन प्रकारची, ऐहिक दुःख निवृत्ती, पारलौकिक दुःख निवृत्ती. ऐहिक म्हणजे या लोकांमध्ये प्राप्त असणार जे दुःख त्याची निवृत्ती, आणि पारलौकिक म्हणजे परलोकात होणारं जे दुःख त्याची निवृत्ती. ऐहिक दुःख निवृत्ती होवे है, और दूसरी पारलौकिक दुःख निवृत्ती होवे है. तहा आत्मज्ञान करिके, बरोबर. पुढे काय तीच्या अगोदर या भ्रांती असा शब्द पाहिजे तिथं. ती छापलाय पण भ्रावरानुसार भ्रा राहिलाय, भ्रांती की असा शब्द आहे. ठीक. चला. तहा आत्मज्ञान करिके भ्रांती की निवृत्ती होणे ते. आत्मज्ञानाने निवृत्त होतो काय, भ्रम, भ्रांती, भ्रम निवृत्त होतो. आणि निवृत्त झाल्यामुळे ता आत्मज्ञान करिके भ्रांति की निवृत्ति होने थे, तथा योगाभ्यास करिके सर्व वृत्तियों का निरोध होने थे. जीवन मुक्त पुरुष का चित्त केवल आत्माकार ही होवे, अन्याकार होता नाही. म्हणून त्यांना दुःखाचा अनुभव होत नाही. ठीक आहे. पंक्ती पहा. आत्मज्ञानाने काय झालं, भ्रम निवृत्त झाला, आणि योगाने काय झालं, चित्तवृत्तीचा निरोध झाला. त्यामुळे दुःख होण्याचा प्रश्नच उठत नाही, अर्थात दुःखाची निवृत्ती. पुन्हा पाहत्या पंक्ती. तहा आत्मज्ञान करके भ्रांति की निवृत्ति होने थे, तथा योगाभ्यास करके सर्व वृत्तियों का निरोध होने थे. जीवन मुक्त पुरुष का चित्त, त्याचं मन केवल आत्माकारही होवे, आत्माकार होऊनच राहतं, अन्याकार होता नाही. म्हणजे घटपट किंवा अनात्म वस्तूच्या आकाराकार होत नाही त्याचं चित्त. याते म्हणून प्रारब्ध भोग के विद्यमान होई बी, यद्यपि प्रारब्ध आहे त्याला, त्या ज्ञानी पुरुषाला प्रारब्ध आपलं काम करत पण आहे, काय की सुखदुःखाचा भोग पण देत आहे, परंतु त्या सुखाकार किंवा दुःखाकार त्याची ध्यानच नाही ना तिकडं, कारण सर्व चित्तवृत्तींचा काय झाला आहे, निरोध झालेला आहे. याते प्रारब्ध भोग के विद्यमान हुए भी ता जीवन मुक्त पुरुष को दुःख प्रतीत होता नहीं. दुःख होतही असेल परंतु त्याची अनुभूती त्यांना होत नाही. यालाच म्हणायचं दुःख निवृत्ती. ही जीवनमुक्तीचं चौथं प्रयोजन. ठीक आहे ना. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हीच हरीची कृपा आहे. अनात्माकार वृत्ती न होणं, सदैव आत्माकार वृत्ती राहणं, आणि सर्व वृत्तींचा निरोध होणं. मग अशा वेळेस दुःख होत असले तरी त्याची प्रतीती नाही म्हणून त्याला त्याचा भोगही आम्ही मानत नाही, म्हणून हरिकृपे त्याचा नाश झाला. ता जीवन मुक्त पुरुष को दुःख प्रतीत होता नाही, दुःख अनुभवाला येत नाही. किंतु मग
सर्व दुःखों की निवृत्ति होवे, सर्व दुःखाची काय होती त्याच्या निवृत्ती. इसी का नाम ऐहिक दुःख निवृत्ती आहे. याला म्हणायचं ऐहिक दुःखाची निवृत्ती. या ऐहिक दुःख निवृत्ती ही, या ऐहिक दुःख निवृत्तीच्या बद्दल श्रुतीने सुद्धा सांगितली आहे. ऐहिक दुःखाची निवृत्ती होते म्हणून आत्मज्ञानाने. कोणती श्रुती आहे? श्रुती सांगतात या ऐहिक दुःखाची निवृत्ती आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीर मनुसंज्वरे. ही श्रुती आहे. या श्रुतीचं भरपूर विस्तारपूर्वक चिंतन तुम्हाला ऐकायला भेटलेलं आहे. कुठं? पंचदशी मध्ये तृप्तिदिक प्रकरण 300 श्लोक याच्यावरच आहेत. ठीक. आत्मानं चेद विजानीयात आहे की नाही. अयम अस्मीति पुरुष, अयम हा आत्मा मी आहे अशा रूपाने जर आत्मतत्वाला जाणील तर किमिच्छन कशाची इच्छा करील, कस्य कामाय कुणाकरिता इच्छा करील, आणि इच्छा करून कशाकरिता शरीराच्या पाठीमागे लागून ज्वराला प्राप्त होईल, अर्थात होणार नाही. ठीक. अर्थ पहा. ही श्रुतीविषयी कथन करीये. या श्रुतीतून काय सांगितलं गेलं? एका शब्दात ऐहिक दुःखाची निवृत्ती, जे की जीवनमुक्तीचं चौथं फल आहे, प्रयोजन आहे. और आत्मज्ञान करके अज्ञान के निवृत्त हुए. ठीक आहे ना. आता पारलौकिक दुःखाची निवृत्ती सुद्धा जीवनमुक्तीने कशी होते ही गोष्ट सांगत आहे ग्रंथकार. बरोबर आहे की नाही? पुढे पहा. और आत्मज्ञान के प्रभाव से ज्ञानवान पुरुष को आगामी कर्मों का स्पर्श ही होता नहीं. 3 कर्म आहे: संचित, प्रारब्ध, क्रियमान. क्रियमानला दुसरं नाव आहे आगामी. ठीक. ज्ञान झाल्यानंतर त्या शरीराकडून होणारं कर्म आगामी कर्म. आणि ज्ञानाच्या प्रभावाने आगामी कर्माचा स्पर्श होत नाही. कुणाला? ज्ञानाला. संचितही जळून जातं ज्ञानाच्या प्रभावाने. कुणाचं? ज्ञानी पुरुषाचं. और आत्मज्ञान के प्रभाव से ज्ञानवान पुरुष को आगामी कर्मों का स्पर्श ही होता नहीं. और सो अज्ञान सहित संचित कर्म ही ता पारलौकिक दुःख का हेतू होवे. पारलौकिक परलोकात होणारं जे दुःख, कारण परलोकात सुद्धा दुःख आहे. दुःख नाही असं म्हणता येत नाही. भलं सुख अधिक असेल, दुःख न्यून असेल, पण दुःख असतंच. ठीक आहे की नाही? तर पारलौकिक दुःखाला कारण कोण? अज्ञान सहित संचित कर्म. आणि तेच जळून गेलं. कशाने? ज्ञानाने. मग पारलौकिक दुःखाचं जे कारण आहे तेच नष्ट झालं तर मग आता कारणच राहिलं नाही तर पारलौकिक दुःख होईल का? नाही. अर्थात पारलौकिक दुःखाची सुद्धा काय झाली? निवृत्ती झाली. और सो अज्ञान सहित संचित कर्म ही ता पारलौकिक दुःख का हेतु होवे. ताके नाश हुए. ताके नाश हुए. अज्ञान सहित संचित कर्म का नाश हुए ता जीवन मुक्त पुरुष के सर्व पारलौकिक दुःखों की निवृत्ती होवे. कारणभूत संचित कर्माचा आणि अज्ञानाचा नाश झाल्याने त्या जीवनमुक्त पुरुष के सर्व पारलौकिक दुःख काय होतात? निवृत्त होतात. सर्व पारलौकिक दुःखों की निवृत्ती होवे हे लागलं. ता श्रुती देतात याकरिता प्रमाण म्हणून. एतम ह वाव न तपती किम अहम साधु न अकर्वम पापम अकर्वम. है कि नहीं? अर्थ यह, मैं पुण्य कर्मों को किस वास्ते नहीं करता भया और मैं पाप कर्मों को किस वास्ते करता भया, या प्रकार की चिंता रूप अग्नि जैसे अज्ञानी पुरुष को तपायमान करे है तैसे जीवन मुक्त पुरुष को सो चिंता रूप अग्नि तपायमान करता नाही. श्रुती सांगते आहे. काय म्हटलंय श्रुतीमध्ये? एतम ह अव्यय आहे, वाव अव्यय आहे, न तपती म्हणजे अशा प्रमाणे तो ज्ञानी पुरुष तप्त होत नाही. कशाप्रमाणे? की जसे अज्ञानी लोक तप्त होतात, दुःखी होतात. कशा प्रकारे दुःखी होतात ते? अगदी मृत्यूचा समय येतो है की नाही, त्यावेळेस त्यांना सर्व मागचं आठवतं आणि त्यावेळेस त्यांना अत्यंत पश्चाताप होतो केलेल्या कर्माविषयी. कशा प्रकारे? किम अहम साधू न अकर्वम. अरे रे, काय माझ्या जीवनात मी काय करून बसलो? साधू कर्म म्हणजे विहित कर्म. किम अहम साधू किम न अकर्वम. साधू कर्म मी काय केले नसतील, विहित कर्म चांगले कर्म का केले नसतील, पश्चाताप येतो. आणि पापम अकर्वम, मी पाप का बरं केलं असेल त्या काळात. पण त्या काळात जोश असतो, लक्षात येत नाही माणसाच्या.
आहे की नाही. म्हणून मनुष्य पाप करून बसतो, पण पाप कर्म करताना वाटत नाही काही, परंतु त्या पाप कर्माचं जेव्हा फळ भोगायची वेळ येते तेव्हा मात्र त्याला काय येतो, पश्चाताप येतो. मग जे अज्ञानी लोक आहे ते पश्चातापाला प्राप्त होतात, अत्यंत दुःखी होतात. अरे रे, काय केलं मी जीवनात, परमार्थ करायला पाहिजे होता. आमचे गुरु महाराज सांगत होते, नामस्मरण करा, ज्ञानेश्वरी वाचा, आश्रमात येऊन राहा, काही भजन करा, काही स्वतःसाठी वेळ काढा. ऐकलं नाही. मुलाबाळासाठी आयुष्यभर झटलो, प्रयत्न केला, सारं आयुष्य त्यांच्यासाठी खर्च केलं. आज मला ते एक तांबर पाणी सुद्धा देत नाही. माझ्या मौतीला सुद्धा येतील की नाही सांगता येत नाही. एक राहतो दुबईला, एक राहतो मुंबईला, एक राहतो कुठं. कळले की नाही. असे कितीतरी उदाहरण घडतात आजही. म्हातारी एकटीच राहते घरात आणि मुलं राहतात कुठं, अमेरिका. आत्ता लातूरला पण कुठेतरी घटना घडली बघा. म्हातारी मरून 3 दिवस झाले घरात, माहितीच नाही. कारण मुलगा राहत होता कुठं, अमेरिकेला. कळलं की नाही. एकटीच म्हातारी. आता शेजारी पाजाऱ्याला नंतर लक्षात आलं की काहून म्हातारीचा दरवाजा उघडला नाही, 3 दिवस झाले. आणि नंतर शोध घेतला. नंतर त्या पोराला फोन केला. तो म्हणतो आता काही इतक्याला मी येऊ शकत नाही, तिकडे जाऊन टाका. कितीतरी उदाहरणं घडतात. कळलं की नाही. पश्चाताप येतो नंतर या लोकांना की माझ्या या मुलासाठी, स्वार्थासाठी मी किती केलं, किती बाकीच्या सामान्य लोकांचे गळे कापले, गळे मोडले पोरायसाठी, आणि ते मला आज तांबर पाणी देत नाही आहे. म्हातारपणात असा पश्चाताप झाल्यापेक्षा जेव्हा आपल्या हातात सत्ता आहे, ताकद आहे, बुद्धी आहे की नाही, त्याच वेळेस माणसाने काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. कळलं. चला, संसार कितीही करा तो कधीच पूर्ण होत नाही. त्याचं नावच आहे काय, अपूर्ण. संसार हा कसा आहे, हमेशा अपूर्ण आहे. आतापर्यंत या विश्वात सृष्टी निर्माण झाल्यापासून आतापर्यंत कुणाचाच संसार पूर्ण झालेला नाही. दाखवा उदाहरण. रावणाचा सुद्धा नाही, आहे की नाही. काय कमी होतं त्याच्या ठिकाणी. 7 लाख का 7 कोटी घरं काय होती, शुद्ध कांचनाची, सोन्याची, पितळाची वेगळेच, तांब्याची वेगळेच, आहे की नाही. आणि काय स्वतःचा मुलगा म्हणजे कोणत्या पदावर, इंद्र पदावर, आहे की नाही. काय ताकद, वेद मुखोद्गत. आणि 33 कोटी देवाला बंदी खाण्यात घालण्याची ताकद. काय साधा आहे का तो. शनी त्याच्या पायाखाली होता. काय करील त्याचं शनी. एवढा सामर्थ्यवान असणारा रावण पण संसार पूर्ण झाला नाही. अधुऱ्याच राहिल्या त्याच्या साऱ्या इच्छा. त्याला वाटत होतं काय, समुद्राचं पाणी गोड करू, सोन्याला सुगंध लावू आणू आणि स्वर्गाला शिडी लावू. एकही इच्छा पूर्ण झाली नाही. कळलं की नाही. असे कितीतरी राजे महाराजे होऊन गेले. सिकंदर बादशाहचं उदाहरण प्रसिद्धच आहे. ठीक आहे ना. चला, संसार पूर्ण होत नाही, आहे की नाही. आणि परमार्थ जर मनुष्य खऱ्या मनापासून करायला लागला तर पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही. चला मग. एतम ह वाव न तपती किम अहम साधु न अकर्वम पापम अकर्वम. अर्थ यह, मैं पुण्य कर्म को किस वास्ते नहीं करता भया और मैं पाप कर्म को किस वास्ते करता भया. या प्रकार की चिंता रूप अग्नि जैसे अज्ञानी पुरुष को तपायमान करे. अज्ञानी पुरुषाला काय करते, तप्त करते, असं जिवंत जाळते. कोण, चिंता. चिंता ही फार वाईट चीज आहे. तैसे जीवनमुक्त पुरुष को सो चिंता रूप अग्नि तपायमान करता. इथे लागलं एवढं. पुढे, यद्यपि चतुर्थ भूमिका वाले ज्ञानवान पुरुष को भी सा दुःख की निवृत्ती होवे है की नाही. 4थ्या भूमिकेमध्ये स्थित असणारा जो ज्ञानी की ज्याला जीवनमुक्तीचा आनंद नाही आहे, पण त्याच्या सुद्धा सर्व दुःखाची काय होते, निवृत्ती होते, ज्ञान झालेलं असल्यामुळे. पंक्ती पहा. यद्यपि जरी चतुर्थ भूमिका वाले ज्ञानवान पुरुष को भी सा दुःख की निवृत्ति हो है, तथापि ता ज्ञानवान पुरुष को प्रारब्ध भोग काल विषय बाधित अनुवृत्ति करके अहम सुखी अहम दुःखी इत्यादी अनुभव हो गए, है की नाही. हा अनुभव मात्र होतो कुणाला, 4थ्या अवस्थेत असणाऱ्या ज्ञानाला, अर्थात ब्रह्मविद व्यक्तीला, है की नाही. बाधित भोग, प्रारब्ध भोग कालामध्ये बाधित अनुवृत्ती न का होईना मी सुखी मी दुःखी असा अनुभव येतो. म्हणजे त्याच्या दुःखाची निवृत्ती होत नाही. आत्यंतिक म्हणजे मोक्ष मिळेल त्याला, जन्ममरण दुःखाची निवृत्ती होईल, अनार्थाची निवृत्ती होईल, पण ऐहिक जे दुःख आहे त्याची निवृत्ती झालेली नाही आहे. कारण ऐहिक दुःखाची निवृत्ती हे जीवनमुक्तीचं फल आहे. आणि जीवनमुक्ती ही
शेवटच्या 3 अवस्थेत असणाऱ्या ज्ञानाकरिता सांगितले आहे. ठीक. अहम सुखी अहम दुःखी इत्यादी अनुभव हो याते म्हणून ता ज्ञानवान की सा दुःख निवृत्ती सुरक्षित नाही होवे. तो जो 4थ्या अवस्थेत असणारा ज्ञानी पुरुष आहे ना, त्याच्या दुःखाची निवृत्ती काय नाही आहे, सुरक्षित नाही होवे. म्हणजे प्रतीती येतेच आहे की नाही. और जीवनमुक्त पुरुष को शेवटच्या 3 अवस्थेत असणारे जीवनमुक्त पुरुष और जीवनमुक्त पुरुष को योगाभ्यास करिके, त्यांनी योगाभ्यास पण केलेला आहे आणि योगाभ्यास केल्यामुळे काय लाभ झाला, सर्व वृत्तींचा निरोध. जीवनमुक्त पुरुष को योगाभ्यास करिके सर्व वृत्ती का निरोध होवे है याते म्हणून ता जीवनमुक्त पुरुष की सा दुःख निवृत्ती सुरक्षित होवे आहे. म्हणजे निश्चित रूपाने त्याच्या दुःखाची निवृत्ती आहेच. कळलं की नाही, सुरक्षित आहे. अर्थात ता जीवनमुक्त पुरुष को कोई काल विषय भी सो दुःख प्रतीत होता नाही. जसं 4थ्या अवस्थेत असणाऱ्या ज्ञानाला बाधित अनुवृत्ती का होईना दुःखाची प्रतीती येते, तशी पुढच्या 3 अवस्थेत असणाऱ्या ज्ञानाला अर्थात जीवनमुक्ताला, की ज्यांना जीवनमुक्ती प्राप्त झालेली आहे, त्यांना दुःखाची प्रतीती सुद्धा येत नाही. असे ते 3 कोण कोण, ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविद वरिष्ठ. ठीक. अर्थात जीवनमुक्त पुरुष को कोई काल विषय काल विषय भी सो दुःख प्रतीत होता नहीं याते ता दुःख की निवृत्ती विषय जीवन मुक्ती का प्रयोजनपणा संभव आहे. बरोबर. म्हणजे दुःखाची निवृत्ती हे सुद्धा प्रयोजन सिद्ध झालं. कशाचं, जीवन मुक्तीचं. तर जीवन मुक्तीचं हे कितवं प्रयोजन आहे, 4थं. कोणतं, दुःखाची निवृत्ती. दुःखाची निवृत्ती हे झालं फल आणि त्याला कारण जीवन मुक्ती. यह दुःख निवृत्ती ता जीवन मुक्ती का चतुर्थ प्रयोजन है इति. लागलं. आता जीवन मुक्तीचं शेवटचं 5वं प्रयोजन कोण, सुखाविर्भाव, सुखाची अभिव्यक्ती, सुखाची साक्षात प्रतीती, ते फल आता सांगतात. अब ता जीवन मुक्ति के सुखाविर्भाव रूप पंचम प्रयोजन का निरूपण करे है. 5वां प्रयोजन. ठीक. तहा ब्रह्म साक्षात्कार करिके तथा योगाभ्यास करिके ता जीवन मुक्त पुरुष का अज्ञान तथा अज्ञानकृत आवरण तथा व्यवहार रूप विक्षेप निवृत्त होई जावे है. बरोबर. ब्रह्म साक्षात्काराने त्याप्रमाणे योगाभ्यासाने काय काय लाभ झालेला आहे, त्या जीवनमुक्त पुरुषाचं पहिली गोष्ट अज्ञान निवृत्त झालं, दुसरी गोष्ट अज्ञानकृत आवरण नष्ट झालेलं आहे, तिसरी गोष्ट व्यवहार रूप जो विक्षेप तो सुद्धा निवृत्त झालेला आहे, निवृत्त होई जावे है. और सो अज्ञानकृत आवरण, बरोबर, अज्ञानकृत आवरण तथा विक्षेप ही ब्रह्मानंद के अनुभव विषय प्रतिबंधक होवे है की नाही. ब्रह्मानंदाचा अनुभव येण्याकरिता प्रतिबंधक म्हणून कोण, अज्ञानकृत आवरण आणि विक्षेप. आणि त्या आवरण आणि विक्षेपच या जीवनमुक्ताचं काय झालेलं आहे, निवृत्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ब्रह्मानंदाचा अनुभव येतो आणि सतत ब्रह्मानंदाचा अनुभव हाच आहे सुखाचा आविर्भाव, जे की फल आहे कशाचं, जीवनमुक्तीचं. और सो अज्ञानकृत आवरण तथा विक्षेप ही ब्रह्मानंद के अनुभव विषय प्रतिबंधक होवे है. ता प्रतिबंधक की निवृत्ती हुए. प्रतिबंधक म्हणून जे अज्ञानकृत आवरण आणि विक्षेप यांची निवृत्ती हुई, निवृत्ती झाली असता ता जीवनमुक्त पुरुष को जो परिपूर्ण ब्रह्मानंद का निरंतर अनुभव होवे है. परिपूर्ण असा जो ब्रह्मानंद त्याचा काय होतो, निरंतर अनुभव होवे. ताका नाम सुखाविर्भाव है. त्यालाच म्हणायचं काय, सुखाविर्भाव, सुखाची अभिव्यक्ती. त्याच्याकरिता श्रुती देतात प्रमाण म्हणून. श्रुती समाधि निर्धूत मलस्य चेतसो निवेशितस्यात्मनि यत् सुखं भवेत् न शक्यते वर्णयितुं गिरा तदा स्वयं तदंतःकरणेन गृह्यते. ठीक. पदच्छेद. समाधि निर्धूत मलस्य चेतसः निवेशितस्य आत्मनि यत् सुखं भवेत् न शक्यते वर्णयितुं गिरा तदा स्वयं तत् अंतःकरणेन गृह्यते. आता अन्वय पहा.
समाधि निर्धुत मलस्य चेतसः, निर्धुत मलस्य चेतसः. पुढे आत्मनी, आत्मनी त्याच्या मागे निवेशितस्य यत् सुखम भवेत, यत् सुखम भवेत. ठीक. पुढे झालं एवढं. किंवा तदा शब्द एक मध्ये घेऊ शकता बरं का. एक मिनिट. पुन्हा पहा. समाधी, समाधी समाधी वेगळा शब्द नाही. समाधी निर्धुत मलस्य चेतस एक शब्द आहे. समाधी निर्धुत मलस्य चेतसः आत्मनी निवेशितस्य. लागलं एवढं. तदा यत् सुखम भवेत. तदा शब्द आलाय ना पुढे. तदा यत् सुखम भवेत. पुढे तत्, तत् गिरा वर्णयितुं न शक्यते. तत् गिरा वर्णयितुं न शक्यते. स्वयं अंतकरणेन गृह्यते. ठीक. स्वयं अंतकरणेन गृह्यते. अर्थ पहा. समाधी निर्धुत मलस्य चेतस. समाधीच्या द्वारे, समाधी अभ्यासाने धुवून गेला आहे चित्त ज्याचं, निर्धुत स्वच्छ झाला आहे, ज्याच्या चित्तातला मल निघून गेला आहे. समाधी निर्धुत मलस्य चेतसः. पुन्हा ते कसं चित्त? आत्मनी निवेशितस्य. आत्मामध्ये प्रविष्ट झालेलं, आत्माकार झालेलं असं चित्त, असं मन. आत्मनी निवेशितस्य. काय पुढं? की तदा अशा समयी, अशा वेळेस आहे की नाही, आत्मस्वरूपा ठिकाणी निविष्ट झालाय मन ज्याचं आणि स्वच्छ झालाय मन ज्याचं, त्यावेळेस काय? यत् सुखम भवेत. ज्या सुखाची किंवा जितक्या सुखाची अनुभूती होते, यत् सुखम भवेत. तद लागलं. तद म्हणजे ते सुख. तद गिरा वर्णयितुं न शक्यते. गिरा वाण्या, वाणीच्या द्वारे त्या सुखाचं वर्णन करता येणं शक्य नाही आहे. मग अंतकरणेन, स्वयं अंतकरणेन गृह्यते. स्वतःच्या अंतकरणानेच त्याचं ग्रहण होतं, दुसऱ्याला सुद्धा ते कळणार नाही. लागली पंक्ती. चला. अर्थ यह, समाधि करके निवृत्त हुई गया है राग द्वेषादि रूप मल जिसका. पहिले शब्दाचा अर्थ समाधि निर्धुत मलस्य चेतसः. ठीक आहे ना. मल समाधि निर्धुत मलस्य चेतसः आहे की नाही, असा अलग अलग. समाधि करके, समाधीच्या द्वारे निवृत्त होई गया आहे, निवृत्त झाला आहे. कोण? राग द्वेष रूपी मल ज्याचा, असं जे चित्त. पुन्हा कसं आणखीन? तथा केवल आत्माविषय है स्थिती जिसकी. आत्मनी निवेशित असे म्हटलं की नाही, केवळ आत्म्यामध्येच आहे स्थिती ज्या चित्ताची. ऐसा जो चित्त है तिस चित्त को ता समाधी काल विषय तदा आहे की नाही, त्या चित्ताला चित्त को ता समाधी काल विषय जो स्वरूप सुख प्राप्त होवे तदा, त्या समाधी कालामध्ये त्या चित्ताला जे स्वरूपभूत सुख प्राप्त होतं, सो सुख वाणी करिके वर्णन कर्या जाता नाही. गिरा वर्णयितुं न शक्यते. वाणीने त्या सुखाचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. किंतु मग सो सुख तर अंतकरणने आपही ग्रहण कर्या आहे. अंतकरणाने फक्त त्याचं काय होतं? स्वतःच्या अंतकरणानेच त्याचं ग्रहण होतं. दुसऱ्याचं सुख दुसऱ्याला कळत नाही. आणि वाणीच्या द्वारे त्याचं स्वतःला सुद्धा वर्णन करता येणं शक्य नाही. सो सुख अंतकरणे आपही ग्रहण कर्या है. इति लागलं. यह सुख का आविर्भाव ता जीवन मुक्ति का पंचम प्रयोजन है.
अशा रीतीने अशा प्रकारचा सुखाचा आविर्भाव, ब्रह्मानंदाचा आविर्भाव, ब्रह्मानंदाचं प्रागट्य फल आहे कशाचं? त्या जीवनमुक्तीचं. पाचवं फल, यह सुख का आविर्भाव था जीवन मुक्ति का पंचम प्रयोजन है. लागलं. इस प्रकार अशा रीतीने ता जीवन मुक्ति के पंचम प्रयोजन के सिद्ध हुए. पाच प्रयोजन सिद्ध झाले असता इस प्रकार ता जीवन मुक्ति के पंच प्रयोजन, पाच प्रयोजन सिद्ध झाले असता, सिद्ध हुए. प्रयोजन क्या अभाव ते जीवन मुक्ति का अभाव कहना मिथ्या ही है. वादी लोक म्हणत होते काय, जीवन मुक्तीचं काही प्रयोजन नाही म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही. परंतु ते त्यांचं म्हणणं मिथ्या आहे, व्यर्थ आहे. कारण जीवन मुक्तीचं प्रयोजन आहे म्हणून जीवन मुक्ती मानलीच पाहिजे. प्रयोजन क्या अभाव ते जीवन मुक्ती का अभाव कहना मिथ्या ही है. लागलं. इस प्रकार अशा रीतीने स्वरूप, लक्षण, प्रमाण, साधन, अधिकारी, फल इन पांचों के निरूपण करके इस चतुर्थ परिच्छेद विषय विधेय मुक्ति, जीवन मुक्ति, यह दो प्रकार की मुक्ती निरूपण करी. लागला अर्थ. अशा रीतीने बघा काय काय, जीवन मुक्तीचं स्वरूप लक्षण, जीवन मुक्ती विषयी प्रमाण, जीवन मुक्तीचं साधन, जीवन मुक्तीचा अधिकारी आणि जीवन मुक्तीचं फल. किती झाले? 5. इन पाचों के निरूपण करके, या पाचांचं निरूपण केल्याने या चौथ्या परिच्छेदामध्ये पाचाचं निरूपण केलं विशेष रूपाने. इस चतुर्थ परिच्छेद विषय चौथ्या परिच्छेदामध्ये विधेय मुक्ती, जीवन मुक्ती या दो प्रकार की मुक्ती निरूपण करी. या दोन मुक्तीचं निरूपण झालं. लागलं. ताते य अर्थ सिद्ध भया. काय अर्थ सिद्ध झाला मग? किती राहिले? झालं. आता पुढचा विचार उद्या घेऊ. ठीक. बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.